महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याचं महानियोजन सुरू आहे। शपथविधीसाठी देशभरामधील जवळपास 40,000 जणांची उपस्थिती असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री सोहळ्याला येणार आहेत। देशातील 22 भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा यावेळी सहभागी होतील। लाडक्या बहिणींना सोहळ्याचं विशेष आमंत्रण दिलं जाणार आहे। खासदार आणि आमदारांसाठी सुद्धा वेगळी आसन व्यवस्था केली जाईल। 13 विशेष ब्लॉक मध्ये लोकांच्या बसण्याची व्यवस्था असेल। 3 स्टेजची उभारणी केली जाणार आहे। मुख्य एक स्टेज असेल आणि 2 त्याच्या आजूबाजूला छोट्या स्टेजची उभारणी केली जाईल, अशी माहिती सध्या पुढे येते आहे। महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याचं महानियोजन सध्या सुरू आहे आणि त्या दृष्टिकोनातून सध्या हे प्लॅनिंग समोर येत आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, महायुतीच्या सरकारचं हे शपथविधी कसा असणार याची उत्सुकता अगदी महाराष्ट्रासह आता सगळ्या देशभराला आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने हे महानियोजन सध्या सुरू असल्याचं कळतंय। काय काय विशेष गोष्टी सध्या कळू लागलेल्या आहेत? अगदी बरोबर आहे गुरु। 5 तारीखला जो खरं तर शपथविधी होतोय, यासाठी ग्रँड तयारी जी आहे ती कुठेतरी भाजपकडून करण्यात येत आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळी ते आझाद मैदान येथे गेले होते। त्यांनी त्या मैदानाची पाहणी केली आणि जय्यत तयारी जी आहे ती सुरुवात झालेली आहे। आपल्याला जी आता माहिती मिळाली त्यानुसार जवळपास 40,000 जणांची या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि सर्व केंद्रीय मंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत। विशेष म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर भाजप शासित जेवढी राज्य आहेत, भाजपची ज्या ज्या ठिकाणी सत्ता आहे त्या राज्यातील मुख्यमंत्री आणि तिथलं मंत्रिमंडळ देखील उपस्थित राहणार आहे। आणि आपण जे बघितलं असेल, लाडकी बहीण योजना जी पॉप्युलर योजना झाली आणि भाजपला त्याचा सर्वाधिक महायुतीला फायदा झाला, त्या लाडक्या बहिणींना देखील या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण जे आहे गुरु देण्यात येणार आहे। त्यासोबत संत महंत असतील त्यांच्यासाठी एक वेगळी स्टेजची उभारणी करण्यात आलेली आहे। खासदार आमदारांसाठी वेगळी आसन व्यवस्था करण्यात आली आहे। महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसाठी एक वेगळी आसन व्यवस्था जी आहे ती करण्यात आली आहे। यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना देखील निमंत्रण देण्यात येणार आहे। ही जय्यत तयारी आता सुरू झालेली आहे। येत्या उद्या आणि परवापर्यंत खरं तर हे सगळी तयारी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी जो आहे तो आझाद मैदान येथे संध्याकाळी 5 वाजता पार पडणार आहे। गुरु, धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।